नमस्कार, मराठी रेसिपीमध्ये आज आपण अतिशय मऊ पण सुटसुटीत मोकळे होणारे सांगलीचे फेमस असणारे कांदे पोहे बनवतोय। खूपच इंटरेस्टिंग रेसिपी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशा पद्धतीने कांदे पोहे बनवले तर तुम्ही कितीही वेळ ठेवा अजिबात ते वातट होत नाहीत, जसेच्या तसे मऊ राहतात। तर हे कांदे पोहे बनवण्यासाठी इथे मी 2 कप पोहे घेतलेत, जवळपास पाव किलो पोहे आहेत। पाणी घालून एकदा ते स्वच्छ धुवून घ्यायचेत, पाणी काढून घ्यायचंय। यानंतर हे पोहे मी एका जाळीमध्ये काढून घेते, ज्यामुळे यातील एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निघून जाईल। हाताने थोडंसं पसरवून ठेवायचं। आता एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचंय। तेल गरम झालं की यामध्ये जिरे घालायचे आहेत, कढीपत्ता घालायचा आहे, 3-4 हिरवी मिरची बारीक कट करून घातली। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय। यानंतर यामध्ये बटाटे घालायचे, त्याचबरोबर शेंगदाणे सुद्धा आपण घालणार आहे। बटाटे आणि शेंगदाणे एकत्रच आपण भाजणार आहे। मंद गॅसवर इथे आपण बटाटे आणि शेंगदाणे भाजून घेतलेत। बटाटे थोडेसे मऊ झालेत। आता यामध्ये एक मोठा आकाराचा कांदा घेतलेला मी बारीक कट करून घेतलाय, तो घालायचा। तो सुद्धा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। इतक्या वेळेमध्ये कांदा भाजेपर्यंत बटाटे सुद्धा आपले व्यवस्थित शिजतात। यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातले। कांदा भाजून झालाय, आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायचे, त्याचबरोबर 3 चमचे साखर घालायचे। साखर घातल्यानंतर तेलामध्ये जास्त वेळ परतायचं नाही, फक्त एकदा मिक्स करून घ्यायचंय आणि लगेच यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय। जर साखर तेलामध्ये जास्त वेळ परतली तर त्याच्या गाठी बनतात, त्या पोह्यामध्ये अजिबात चांगल्या लागणार नाहीत। त्यामुळे आपल्याला लगेच यामध्ये पाणी घालायचंय। अर्धा कप पाणी इथे मी घातलेलं आहे, जवळपास 125 ml पाणी आहे। पाव किलो पोह्यांसाठी इतकं पाणी आपल्याला पुरेसं होईल। आता इकडे आपले पोहे भिजलेत, हाताने थोडेसे मोकळे करून घ्यायचे आणि याचमध्ये आपण कोथिंबीर घालतोय। कोथिंबीर यामध्ये मिक्स करून घेऊया। आता इकडे पाण्याला उकळी आली आहे, यामध्ये पोहे घालायचे। पोहे यामध्ये घातल्यानंतर गॅसचा फ्लेम लगेच बंद करायचा आहे। गॅसचा फ्लेम बंद करून मग हे पोहे आपल्याला यामध्ये मिक्स करायचे। गरम पाण्यामध्ये आपण पोहे घातलेत, त्यामुळे ते व्यवस्थित शिजतात, पोह्यांमध्ये अजिबात कच्चापणा राहत नाही। त्याचबरोबर फोडणीमध्ये आपण पाणी घातले, त्यामुळे फोडणीचा जो सगळा अर्क आहे पाण्यामध्ये उतरतो, त्यामुळे पोह्यांना अतिशय छान चव येते। आता झाकण लावायचंय आणि 10 मिनिटे याची वाफ काढून घ्यायची। पाण्यामध्ये पोहे घातल्यामुळे अजिबात याचा गिचका वगैरे होणार नाही। झाकण लावते मी, 10 मिनिटे वाफ काढून घ्यायची। गॅसचा फ्लेम बंद आहे, 10 मिनिटे झालेत। मस्त सुवास सुटलेला आहे, बघू शकताय तुम्ही किती मोकळे झालेत असे पोहे। अजिबात याचा गिचका वगैरे झालेला नाही, खूपच स्वादिष्ट हे पोहे बनतात। आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता यावरती आपण ओल्या खोबऱ्याचा किस घालायचा आहे आणि लिंबूची फोड ठेवायची। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका।